पंचायतीचे आभार। लोणंद नगर पंचायत अंतर्गत सुंदरनगर वसाहतीतील रहिवाशांनी नगरपालिकेच्या कारभाराबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत। या वसाहतीला आतापर्यंत अंतर्गत पोहोच रस्ता नव्हता, ज्यामुळे नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता। त्यांच्या समस्या व मागणी सौ मधुमती सागर गालिदे, नगर अध्यक्ष सीओ दत्तात्रय गायकवाड, उपनगर अध्यक्ष व गणीभाई कच्ची, नगरसेवक यांच्याकडे मांडण्यात आली। समस्या तत्काळ लक्षात घेऊन जलद कारवाई करण्यात आली व वसाहतीला अंतर्गत पोहोच रस्ता बांधणीसाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। नागरिकांचा सहभाग आणि नगरपालिकेच्या तत्परतेमुळे हा सकारात्मक परिणाम साध्य झाला आहे। ग्राउंड रिपोर्ट बाळ लोणदकर सह क्रांती सूर्य न्यूज सातारा। नमस्कार, मी राजेंद्र बाळासाहेब बरकडे, सुंदरनगर येथील रहिवासी। आणि आमच्या सुंदरनगर परिसरामध्ये आमच्या साधारण इथं अंतर्गत एक 4 बिल्डिंग असून जवळजवळ इथं 72 कुटुंब वास्तव्यास आहेत। आणि 72 कुटुंब म्हणजे साधारण एक 2 ते 3 वाडी वस्तीची कुटुंब इतका हा परिसर मोठा आहे। आणि या परिसरामध्ये एक छोटंखानी आमचं दत्त मंदिर आहे। हे मंदिर जरी छोटं असेल तरी आम्ही प्रत्येक वर्षी एक सार्वजनिकरित्या एक चांगल्या प्रकारची दत्त जयंतीचा उत्सव आम्ही साजरा करत असतो। त्याचबरोबर इथं नवरात्र उत्सव हे आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करत असतो। होळीचा उत्सव हे असे जे काय आपले सार्वजनिक उत्सव आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही साजरा करत असतो। आणि हे साजरा करत असताना आसपासचे जे भाविक आहेत तेही भाविक इथं दत्त मंदिरामध्ये गुरुवारी म्हणा किंवा कुठल्या कार्यक्रमाला असे येत असतात। महाप्रसादाचा आस्वाद ही प्रत्येक जण सभोवतालच्या जे लोक आहेत ते घेत असतात। आणि हे घेत असताना इथं आणखी एक गोष्ट म्हणजे आमच्या सुंदरनगर सोसायटीमध्ये आपले श्री संत माऊली महाराजांच्या दिंडीतील एक सोहळ्यातील एक दिंडी हे कायम वर्षानुवर्ष आमच्या इथं वास्तव्यास 2 ते 3 दिवस इथं वास्तव्यात असते। आणि हे ज्यावेळेला मुक्कामी इथं दिंडी असते त्यावेळेला आमच्या सोसायटीमध्ये जवळपास 100 दुचाकी आणि 25 ते 30 4 चाकी वाहने आहेत। मग हे आम्ही त्यावेळेला आम्ही आमचे नियोजनपूर्वक अत्यंत चांगल्या प्रकारचे नियोजन करून आमचे वाहने सोसायटीच्या बाहेर लावून जे काय दिंडी सोहळ्यातील जे काय आमचे वारकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची सोय आम्ही इथं करून देत असतो। त्यांना निवारा करून देत असतो। कुठली पाण्याची वगैरे कुठलीही अडचण त्यांना कधी आम्ही कमतरता 2-3 दिवस आम्हाला कमतरता भासते, पण आम्ही त्या वारकरी बंधूंना कधीच कमतरता कुठल्याही गोष्टीची भासून देत नाहीत। आणि ह्या सर्व सुविधा ह्या सर्व गोष्टी करत असताना जी एक आपली मूलभूत गरज ज्याला म्हणतो की एक रस्ता चांगला असावा, तर ह्या रस्त्याची आमची अंतर्गत रस्ता आहे त्याची अवस्था खूप दयनीय होती। आणि ह्या रस्त्यासाठी आम्ही वारंवार 7 ते 8 वर्ष झालं आम्ही वारंवार ह्याची मागणी करत होतो। आणि आमच्या मागणीला मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो की या मागणीला अत्यंत चांगला सकारात्मक प्रतिसाद आपल्या लोणंद नगर पंचायतीने दिला। आणि हा आमचा जो रस्ता झाला हा ब्लॉक टाकून अत्यंत चांगलं दर्जेदार काम झालेलं आहे। आणि ज्यावेळेला हा रस्ता नव्हता त्यावेळेला प्रामुख्याने जे इथले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असेल किंवा एक लहान मुलं असतील ह्यांना ह्या पाण्याचा आणि येताना चिखलाचा खूप त्रास सहन करावा लागत होता। तो आता आमचा त्रास पूर्णपणे मिटलेला आहे। त्यामुळे आम्ही आमच्या सोसायटीच्या वतीने लोणंद नगर पंचायतीचे तसेच लोणंद नगर पंचायतीचे माननीय मुख्याधिकारी साहेब, नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब तसेच त्यांचे सर्व लोणंद नगर पंचायतीचे सर्व कर्मचारी आणि लोणंद नगरीचे सर्व नगरसेवक यांचे आम्ही खूप मनापासून धन्यवाद मानतो। आणि इथूनही आमच्या सोसायटीला त्यांचं वारंवार सहकार्य मिळावं अशी मी त्यांना विनंती करतो। जय हिंद। अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका।